श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची कविता या चॅनलमध्ये. तर आपल्याकडे थंडी खूप पडत आहे आता, भयानक अशी थंडी पडून राहिली आहे. तर त्यासाठी मी आपल्या शरीरासाठी हेल्दी असे आणि पौष्टिक असे आणि थंडीची आपली रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी मस्त असे हेल्दी लाडू बनवले आहे. आणि हे ड्रायफ्रूट्सचे लाडू आहेत. या अगोदर मी शेंगदाण्याचे लाडूची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि ती पण तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तर ती रेसिपी बघितली नसेल तर नक्की माझ्या चॅनलवर जाऊन चेक करा, तुम्हाला ती रेसिपी पण भेटून जाईल. तर चला मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर त्यासाठी मी मखाना घेतलेला, हा अंदाजे पाव किलो असेल. तर हा आता आपल्याला एकदम कमी गॅसवर भाजून घ्यायचा, छान लो टू फ्लेमवर. एकदम म्हणजे जास्त भाजायचं नाही आणि मोठी फ्लेम तर अजिबात करायची नाही. जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ लागू द्या. तुम्हाला जर हे लाडू बनवायचे असतील तर थोडासा वेळ काढूनच हे लाडू बनवा, कारण की याला म्हणजे वेळच लागत असतो, कारण की आपल्याला एकदम लो टू फ्लेमवर भाजून घ्यायचे असतात त्यासाठी. तर हे बघा, मी तर मखाने छान भाजून घेतलेले आहे. अंदाजे पाव किलो मखाने होते. त्याच्यानंतर जाडा खोबरा किस घेतलेला आहे, छान किसलेला. तुमच्या घरी जर म्हणजे किसलेला नसेल तर तुम्ही विकत पण आणू शकता किंवा घरी पण किसून छान भाजू शकता. तर मी अंदाजे 100 ग्रॅम खोबरा किस घेतलेला आहे हा छान, आणि याला छान खरपूस असं भाजून घेतलेलं आहे. जो बारीक बारीक कण असतात ते पटकन भाजून होऊन जातात, त्याच्यामुळे थोडंसं एकदम मीडियम गॅसवर छान भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता छान क्रंची असं भाजून झालं आहे. कढई गरम होती तोपर्यंत मी खसखस पण छान भाजून घेतली. त्याच्यानंतर मी आडीव पण छान भाजून घेतले. आडीव हा एक प्रकार तेलबियाचा हा प्रकार आहे आणि तिळासारखाच हा छान फुटत असतो, त्याच्यामुळे कमी गॅसवरच भाजायला पाहिजे. तर हे पण मी छान लो टू फ्लेम गॅसवरच मी हा छान भाजून घेतलेला आहे आडीव. तर त्याच्यानंतर बघू शकता छान भाजून झालेला आणि टम्म असा फुगलेला आहे. त्याच्यानंतर मी बदाम घेतलेले आहे 100 ग्रॅम, ते पण छान मी असेच परतून घेणार आहे, तुपामध्ये परतून घेणार नाही आहे. बाकीचे काही ड्रायफ्रूट्स आहेत ते आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे. तर आता बदाम आपले छान भाजून झालेले आहे. त्याच्यानंतर काजू पण 100 ग्रॅम घेतले, ते पण छान आपल्याला भाजून घ्यायचे आहे एकदम कमी गॅसवर. ज्याप्रमाणे आपण बदाम वगैरे भाजून घेतले होते ना, त्याचप्रमाणे आपल्याला काजू पण छान भाजून घ्यायचे आहे. तर त्याच्यानंतर मी घेतलेला पिस्ता पण अंदाजे 100 ग्रॅमच होता, तो पण छान मी भाजून घेतलेला आहे. पिस्ता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुपामध्ये पण छान तळून घेऊ शकता. तर मी याच्यामधले म्हणजे मोजकेच पदार्थ मी तुपामध्ये तळलेले आहे, बाकीचे मी असेच रोस्ट केलेले आहे. तर बघू शकता आपला पिस्ता पण छान झालेला आहे. त्याच्यानंतर मी किशमिश पण छान भाजून घेतलेली आहे, अंदाजे 10 ते 15 ग्रॅम असेल, जास्त घेतलेली नाही मी हे. आणि त्याच्यानंतर मी इथे ह्या तेलबिया घेतलेल्या आहे, ह्या कोहळ्याच्या बिया आहे, ह्या पण छान भाजून घ्यायच्या आहे छान टम्म फुगेपर्यंत. तर बघू शकता याला थोडंसं म्हणजे लो टू फ्लेमवरच भाजून घ्यायच्या. अंदाजे 2 मिनटात छान टम्म फुगून जातात आणि छान हे बघू शकता छान झालेल्या आहे ह्या. आणि ह्या आता आपल्याला काढून घ्यायच्या आहे. त्याच्यानंतर मी इथं घेतलेल्या आहे ह्या भोपळ्याच्या बिया, ह्या पण आपल्याला 100 ग्रॅमच घ्यायच्या आहे. त्याच्यानंतर मी सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहे आणि त्या पण 100 ग्रॅमच होत्या. आणि हे एकसारखं प्रमाण ठेवायचं आहे, कमी जास्त करायचं नाही. तुम्हाला हवं असेल तर करू शकता तुमच्या इच्छेप्रमाणे. तर मी सारखंच प्रमाण ठेवलेलं आहे याचं, तेलबियाचं सगळ्या. आणि ह्या तेलबिया पण सगळे मी एकसारख्याच अशा भाजून घेतलेल्या आहे छान एकदम कमी गॅसवर. तर बघू शकता ह्या आपल्या बिया पण छान फुगलेल्या आहे टम्म, आणि आता ह्या काढून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर मी अक्रोड भाजून घेणार आहे. अक्रोड तुम्ही हवं असेल तर तुपामध्ये परतून घ्या. तर मी असंच रोस्ट करून घेतलेलं आहे. तर बघू शकता आपले अक्रोड पण छान भाजून घेतले झालेले आहे. त्याच्यानंतर मी इथं तूप गरम करायला ठेवलं आहे, कारण की आता आपल्याला डिंक तळून घ्यायचा आहे. तर डिंकाला तुपाशिवाय होणारच नाही, त्याच्यामुळे मी थोडंसं 2 चम्मच तूप टाकलेलं आहे. त्याच्यात पूर्ण आपल्याला हा जो डिंक आहे तो तळून घ्यायचा आहे. डिंक शक्यतो बारीक घ्यायचा, नाहीतर मग जर तुमच्याकडे काही खलबत्ता वगैरे असेल तर त्याच्यात थोडंसं हलकंसं कुटून घ्यायचं, कारण की जो जाड असा डिंक असतो तो म्हणजे आतमधून कच्चा राहतो आणि बाहेरून तळला जातो. त्याच्यामुळे बारीकच डिंक घ्यायचा, नाहीतर मग त्याला थोडंसं कुटून घ्यायचं, म्हणजे छान बारीक होऊन जातो आणि तळला पण छान जातो. तर इथं मी सगळा डिंक छान तळून घेतलेला आहे. तर बघू शकता छान असं म्हणजे एकदम कमी तुपामध्ये मी फ्राय केलेला आहे, याला थोडं थोडं तळून घ्यायचं. तर आता हे आपले सगळे जिन्नस सगळे भाजून झालेले आहेत, तेलबिया, खोबरा कीस आणि त्याच्यानंतर मखाना पण छान मस्त असं. आणि इथं मी पेनखजूरच्या बिया पण काढून घेतलेल्या आहे छान. त्याच्यानंतर आळीव पण भाजून झालेले आहे आपले. तर बघू शकता छान टम्म फुगलेले आहे. त्याच्यानंतर अक्रोड पण. आता आपल्याला मिक्सरवरती वाटून घ्यायचं आहे. तर सर्वप्रथम मी मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये मखाना घेतलेला आहे आणि तो सगळा मी
मिक्सरवर लावून घेणार आहे. तर बघू शकता मी एकदाच फिरवले आहे तरी पण छान बारीक झालेलं. काही काही ठोकट राहिलेलं आहे, तर तुम्ही सगळं म्हणजे एकत्र करून त्याच्यातला जो ठोकळ राहिलेला आहे भाग तो काढून एकदा तुम्ही पुन्हा मिक्सरला घुमवून घ्या. त्याच्यानंतर मी खोबरा किस पण त्याच्यामध्ये टाकून छान मिक्सरवर वाटून घेतलेला आहे. पण याची पण छान बारीक पूड झालेली आहे. तर बघू शकता. आणि आता मी ज्या कटोऱ्यामध्ये मखाण्याचं कूट काढून घेतलेलं होतं त्याचमध्ये आता हे सगळं आपल्याला जे आपण वाटण करू ना ते सगळं मिक्सरवर लावून एकाच ठिकाणी सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर त्याच्यानंतर मी काजू बदाम सोबत असे छान मिक्सरवर वाटून घेणार आहे. तर सगळे आपल्याला मिक्सरवर वाटून घ्यायचे आहे थोडे करून. तर इथं बघू शकता छान बदाम आणि काजूची पण पूड एकदम तयार झालेली आहे. ती पण मी त्या कटोऱ्यामध्ये छान टाकून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला ह्या ज्या बिया आहेत सगळ्या तेलबिया त्या पण मिक्सरवर वाटून घ्यायच्या आहे. तर बघू शकता याची पण छान पूड तयार झालेली आहे. आणि आता या सगळ्या मिश्रणामध्ये आपल्याला सगळं हे मिश्रण एकजीव करायचं आहे. तर आता जे उरलेलं साहित्य होतं ते मी आता एका वेळेस पूर्ण वाटून घेणार आहे. एक काही वाटायची गरज नाही. तर आता बघू शकता याचं सगळं मिश्रण तयार झालेलं आहे. आणि या लाडूमध्ये मी पेनखजूर टाकलेला आहे. अंदाजे अर्धा किलो पेनखजूर होता. याच्यामध्ये गुळाचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही आहे. छान असे शुगर फ्री असे आपल्याला लाडू तयार करायचे आहेत. बघू शकता छान मिक्सरवरून मी पेनखजूरचा पूर्ण हे वाटून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानं पेनखजूर झाल्यानंतर आपल्याला जे डिंक होतं आपण तळून घेतलेलं होतं ते पण छान मिक्सरवरून फिरवून घ्यायचं आहे. तर बघू शकता तेवढ्या साऱ्या डिंकाचा थोडंसंच हे झालेलं आहे. त्याच्यामुळे हे पण म्हणजे तुपामध्ये आपण परतून घेतलं असल्यामुळे छान हे असं एकदम लगदा तयार झालेला आहे. आणि त्यानंतर आता अक्रोड राहिलेले होते ते पण आता मी मिक्सरवरून लावून घेणार आहे सगळे. तर बघू शकता अक्रोड पण आपला लावून झालेला आहे. छान मिक्सरवरून वाटून घेतलेलं आहे. आणि आता हे सगळं जिन्नस म्हणजे जे काही आता हे सगळे आपले तेलबिया वगैरे काजू बदाम जे काही आहेत पदार्थ ते आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हाताच्या साहाय्याने. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पुन्हा एकदा छान मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकता म्हणजे एकजीव होईल. तर मी छान हाताने मिक्स केलं. आणि हे जे राहिलेले आपले पेनखजूरचा जो आपण लगदा तयार करून घेतलेला होता तो छान इथं काही प्रमाणात म्हणजे मिक्स करून घ्यायचा आहे. आणि याचा थोडासा बारीक म्हणजे हे थोडंसं एकजीव झालं की नंतर लगेच आपल्याला मिक्सरवर घुमवून घ्यायचं आहे. म्हणजे जे काही पेनखजूरचा जो चुरा आहे तो आता याच्यामध्ये सगळा एकजीव होऊन जाईल. तर बघू शकता आता मी थोडं हाताने मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर मिक्सरवर लावून घेतलं. त्याच्यामुळे सगळं एकजीव झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर शेवटी आपल्याला थोडीशी खाकस घालून घ्यायची आहे. जी आपण भाजून ठेवलेली होती ती आता आपल्याला खाकस घालून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला हे लाडू वळण्यासाठी एक नंबर असे तयार आहेत. तर बघू शकता असं पटकन असा लाडू तयार होत असतो. आणि हे लाडू खूप हेल्दी आणि खूप पौष्टिक होतात. आणि आता थंडी एवढ्या प्रमाणात वाढली आहे की या लाडूची आपल्याला खूप गरज आहे. आपण खाऊ शकतो, छोट्या मुलांना पण देऊ शकतो. दिवसातून एक जरी लाडू आपण आपल्या मुलांना दिला ना तर खूप छान इम्युनिटी पॉवर त्यांना येऊ शकते. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, बेल आयकॉनला नक्की प्रेस करा म्हणजे तर जे काही नवीन व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला मग भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची कविता. चला मग पटकन असे हेल्दी पौष्टिक लाडू करून घ्या आणि थंडीचा एन्जॉय घ्या. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची कविता. बाय बाय.